संत गुलाबबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संग्रामपूर येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस संविधान उद्देश पुस्तिका वाचून साजरा करण्यात आला। यावेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांना अधिष्ठान प्राप्त करून देणारे भारताच्या संविधानात सामाजिक मूल्यांची जोपासना होत असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य अशोक थोटांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव गोपाल रहाटे यांच्यासह क्रीडा शिक्षक सुधीर मानकर, विजय राजनकर, लक्ष्मण लोमटे, प्रल्हाद हागे आदी शिक्षकांची मंचावर उपस्थिती लाभली। कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे दीपप्रज्वलन करण्यात येऊन डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांकडून सामूहिक उद्देश पत्रिका वाचन आणि संविधान पुस्तकाचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर मानकर यांनी केले तर दीपाली रहाटे यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी गुलाबबाबा महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पूर्ण देशभरात संविधान दिन साजरा केला जातो। 26 नोव्हेंबर 2049 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान अर्पण केलं आणि पूर्ण देश हा संविधानावर चालत आहे आणि म्हणूनच आज आपली लोकशाही जिवंत आहे। त्यानिमित्त आज आमच्या शाळेमध्ये श्री संत गुलाबबाबा विद्यालय संग्रामपूर येथे संविधानच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून शपथ देण्यात आली। सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी संविधानाचे पूजन करून एक प्रकारे संविधान सर्वांनी मानायला पाहिजे, एक संविधान एक देश या पद्धतीने सर्वांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे या ठिकाणी सांगण्यात आले। आज संविधान दिन भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, परंतु कोणताही देश हा बगैर संविधानाशिवाय राहू शकत नाही। त्यामुळे संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटना समिती मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आणि हे सर्वात मोठं लिखित स्वरूपाचे संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या एवढ्या कालावधीत त्यांनी पूर्ण केले। आता संविधानाचे मूळ तत्व असे आहेत की नागरिकांचे अधिकार, त्यांची कर्तव्य आणि त्यांचे उद्दिष्ट याचे सर्वांचे पालन हे झाले पाहिजे। त्यामुळे त्या 2015 मध्ये तत्कालीन सरकारने 125वी बाबासाहेबांची जयंती निमित्त 2015 मध्ये 125व्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणून घोषित केले। तसेच 2008 मध्ये महाराष्ट्र सरकारने याला सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत संविधान दिन साजरा करण्याचे ठरवले आणि नागरिकांना या संविधानानुसार देशातील सामाजिक आर्थिक विकास व्हावा आणि समाजातली आर्थिक विषमता दूर व्हावी हे संविधानाचे मूळ तत्व आहे आणि या तत्वाचं पालन जर प्रत्येकाने केले तर निश्चितच उद्याचा दिवस हा भारताचे चांगले नागरिक घडतील।